नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. तसं बघायला गेलं तर 2009 पासून कवठेमंकाळ तालुका आणि तासगाव तालुका मतदारसंघ एक झाल्यापासून ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एकही रोजगार आलेला नाही, एकही उद्योगधंदा आला नाही. उद्योगधंदा सोडा, साधी पिठाची चक्कीसुद्धा ह्यांनी निर्माण केलेली नाही. जो आहे तो कारखाना सध्या बंद आहे. त्यामुळं बेरोजगारी एवढी वाढली की काही कामगार आमचे खोऱ्या आणि पाठी घेऊन सुद्धा कामाला यायला लागलेत. ही अवस्था आहे. त्याबद्दल सुद्धा आम्ही संताप व्यक्त करण्यासाठी बेरोजगार असेल, शाळा असतील, रस्ते असतील व आरोग्याचे प्रश्न असतील, लक्ष द्यायला कोण तयार नाही. कारण ज्याला त्याला पडलंय शरद पवार साहेबांचा अर्ज भरायचा आहे, माझ्या अजितदादाचं काय चाललंय. मात्र ज्यांनी तुम्हाला मतं दिली आणि ह्या विधानसभेत पाठवलं त्याचं त्यांना काही सोयीसुतक पडलं नाही. ते जाग आणण्यासाठी, ह्या गाढवाचा नांगर फिरवणाऱ्या ह्या लोकप्रतिनिधीला वटणीवर आणण्यासाठी व प्रशासनाला जागी करण्यासाठी आम्ही गाढव मोर्चा काढलेला आहे. काय समस्या काय आहेत नेमक्या तालुक्यातल्या आणि शहरातल्या? आता समस्या कोणती सांगायची आणि कोणती ठेवायची हाच मुळात प्रश्न आहे. समस्या एवढ्या आहेत की ह्या बेरोजगारीचा प्रश्न तुम्हाला सांगितला. मार्केट कमिटीमध्ये आमच्या गेलं तर काहीही एकही उद्योग नाही. मार्केट कमिटीत सौदाच कशाच नाहीत. फक्त भाजीपाला फक्त सौदा होतोय, कोथिंबीर आणि मेथीची पेंडी. बाकी एकही उद्योग कवठेमंकाळ तालुक्यामध्ये नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. काम नसल्यामुळं लोक व्यसनाधीनतेकडे वळायला लागलेत. मध्ये हे आमदार कुठे लॉटरी समितीवरती होते. ते लॉटरी समितीवरती त्यांनी म्हणले की ऑनलाईन लॉटरी खेळा, शासनाचा महसूल वाढेल. म्हणजे तुम्ही उद्योगधंदा आणायची भाषा करत नाही, मात्र तुम्ही नाही तो लोकांना वळण लावण्याचा प्रयत्न करताय. लोकांच्या, माझ्या तरुण मित्रांच्या, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रस्ते मिळाले पाहिजेत, शाळा मिळाल्या पाहिजेत चांगल्या. ह्यासाठी आम्ही इथून पुढं भांडत राहणार आहे, संघर्ष करत राहणार आहे. पाण्याची काय परिस्थिती आहे? पाण्याची परिस्थिती सध्या उन्हाळा चालू झाला आहे, भीषण आहे. आता इथं आमच्यासमोर कर्लाटी जे सरपंच आहेत, रायवाडी जे आहेत, आलकुडची माणसं आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची पातळी एवढी खालावलेली आहे. शेतीचं तर नुकसान खूप व्हायला लागलेलं आहे. फक्त ह्यांचं श्रेयवाद एवढं चालू आहे, म्हणजे मी पाणी सोडलंय का तुम्ही सोडलंय? अरे तुमच्या काय बापाच्या विहिरीतून पाणी सोडलंय का? मला त्यांना जनावरांची तर वाईट अवस्था झाली. त्यामुळं आमची मागणी आहे, टेंबू आणि म्हैसाळ ह्या दोन्ही योजनेतून प्रत्येक गावात दुजाभाव न करता सर्व तलाव भरून घेतले पाहिजेत व शेतकऱ्याला त्यांनी मदत केली पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी तिथं गेलाय ना, थोडीच तुमच्या कारखान्यांसुद्धा हाणाय गेला ना तुम्ही. मात्र हे शेतकऱ्यांचे मगरी जे अश्रू जे तुम्ही ढाळताय ते तुम्ही बंद करावे, ही आमची मागणी आहे. ना आता तुम्ही म्हणताय इथल्या तरुणांना बेरोजगार झालेले आहेत, हाताला काम नाही. MIDC पण इथं होणार आहे ना आता? MIDC आमदार रोहित पाटील यांनी सांगितलंय. आमदार रोहितदादा हे खूप बोलबच्चन आहेत. गोड तर एवढे बोलतात की साखर कारखाना बंद पडला तरी आणि गोड बोलतात. की त्यांची योगेवाडी MIDCचं काय झालं याचं त्यांनी पहिला उत्तर द्यावं. ती तासगाव तालुक्यात आहे. कवठेमंकाळच्या तर MIDCचा कागदावर सुद्धा पत्ता नाही. तासगावच्या योगेवाडीची MIDC तर गेली 20-25 वर्ष ते अजून करतायत, मंजूर झाले. बिना धुराची कारखाने तिथे येणार आहेत. मला तर विशेष वाटते की बिना धुराचा असं काय कारखाने तिथे येणार आहेत. मला वाटतं इथं बेदाना पॅकिंग, डाळी पॅकिंग, बेदाना निटिंगशिवाय दुसरा कुठलाही उद्योग त्या ठिकाणी येणार नाही. कवठेमंकाळ तालुक्यात एकही उद्योगधंदा आणलेला नाही आणि ते आणण्याची मानसिकता सुद्धा त्यांची नाही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.